सांगली जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम केवळ नागरिकावरच नव्हे तर मुक्या जीवावरही होताना दिसत आहे। वाढत्या तापमानामुळे सापांसारखे सरपटणारे प्राणी थंड आणि सुरक्षित जागेच्या शोधात मानवी वस्त्यांच्या दिशेने येत असल्याच्या घटना वाढू लागल्या। अशाच प्रकारची घटना कौलापूर परिसरात उघडकीस आली। कौलापूर येथील द्राक्ष बागेत काम करत असताना शेतकरी गणेश पाटील यांच्या नजरेस वेलीवर सुमारे 5.5 फूट लांबीचा नाग आढळून आला। उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी हा नाग द्राक्षाच्या वेलीला वेटोळे घालून शांतपणे बसला होता। वेलीच्या पानाफुलामध्ये तो सहजपणे नजरेस पडत नसल्याने संभाव्य धोका निर्माण होऊ शकला असता। मात्र पाटील यांनी प्रसंगावधान राखत कोणताही धोका न पत्करता तत्काळ सर्पमित्रांना संपर्क साधला। घटनास्थळी सर्पमित्र गजानन जाधव व त्यांचे सहकारी ओंकार कुपाडे तत्काळ दाखल झाले। त्यांनी अत्यंत दक्षतेने आणि कोणतीही इजा न पोचवता नागाला पकडले। त्यानंतर त्या सापाला मानवी वस्त्यापासून दूर नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या मुक्त केले। यावेळी सर्पमित्र जाधव यांनी सांगितले की उन्हाळ्याच्या दिवसात तापमान वाढल्याने साप थंडावा मिळण्यासाठी झुडुपे, पाण्याची ठिकाणे, अडगडीच्या जागा तसेच शेतामधील वेलीमध्ये आसरा घेतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करताना हातमोजे, बूट यांचा वापर करावा। तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास स्वतः प्रयत्न न करता तज्ज्ञांना बोलवावे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून वेळेवर घेतलेल्या दक्षतेमुळे संभाव्य अपघात टळला। वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।